वैष्णवी जोशी. आपण पाहत आहात न्यूज 24/7. तर एक नजर आजच्या विशेष घडामोडींकडे. राष्ट्रीय सणाच्या दिवशी कोल्हापुरात जिलेबी खाल्ली जाते आणि वाटली देखील जाते. तसेच दरवेळी कित्येक टन जिलेबीची विक्री प्रत्येक स्टॉलवर होते आणि त्यातच कोल्हापुरात पहिल्यांदा सेंद्रिय गुळाच्या जिलेबीचा प्रयोग पाहायला मिळालाय. तर कोल्हापुरातल्या प्रगतशील शेतकऱ्याने सेंद्रिय गुळाच्या जिलेबीचा स्टॉल लावला होता. तर मधुमेह रुग्णांनाही जिलेबी मनसोक्त खाता याव्यात यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता आणि कोल्हापूर सह महाराष्ट्रात पहिल्यांदा अशा प्रकारच्या जिलेबीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. माझे नाव गजानन करंबे. करंबे आमचे सगळा परिवार हा म्हणजे विदाऊट केमिकल म्हणजे सेंद्रिय पद्धतीने गुळापासून बनलेली जिलेबी आम्ही तयार केली आहे. म्हणजे ह्या पाठीमागचे उद्देशाने काय आहे की जो शुगरवाला, जो कॅन्सरवाला पेशंट आहे, जो म्हणजे अतिप्रमाणात म्हणजे त्याला जिलेबी खाऊ वाटते तर तो खाऊ शकत नाही, तर त्यांनी पण ती पूर्ण उत्साहाने आणि मनसोक्त खाल्ली पाहिजे अशी आमची या पाठीमागची संकल्पना आहे. आणि जो हे पूर्ण जी बनण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण विदाऊट केमिकल गुळात केली जाते. त्यामुळं ती म्हणजे शरीरासाठी चांगली आहे पूर्ण. आणि त्यात आपण तुपाचा वापर करतो, परत शेंगतेलाचा वापर करतो, म्हणजे रिफाईंड तेल नाहीतर पाम तेल अशा पद्धतीचा कोणता वापर केला नाही जात. त्यामुळे ही जिलेबी पूर्ण म्हणजे आरोग्यदायी जिलेबी आहे. दर आहे आणि कसा प्रतिसाद लोकांचा मिळतो महाराष्ट्रात पहिल्यांदा? कोल्हापुरात सकाळपासून मी आता 4 वाजल्यापासून उभारले तर पूर्ण फुल प्रतिसाद आहे. फुल म्हणजे एकदम चांगला म्हणजे एकदम चांगला. तरी नाही म्हणले तरी 800, 700, 800 किलोच्या वरती तर जिलेबी आम्ही दिलेली आहे अजूनपर्यंत. आणि अजून पण आम्ही देत आहे, चालू आहे अजून आमचं देणं. आणि याचा किलोचा रेट आहे 250 रुपये रेट आहे 1 किलोचा. आणि पावशेर आपण 70 रुपये पावशेर देतो. तुमचा मोबाईल नंबर द्या. गोरगरिबांची तळमळ असणारा नेता अशी माजी महापौर प्रदीप करपे यांची ओळख आहे. धुळ्यातील गरजू गोरगरीब जनतेला अल्पदरात आरोग्यविषयक चाचण्या व्हाव्यात ही करपेंची संकल्पना होती. ती संकल्पना आता प्रत्यक्षात साकार झाली असून गरिबांना अल्पदरात उपचार मिळणार आहेत. त्यामुळे माजी महापौर प्रदीप करपे हे अभिनंदनास पात्र ठरतात असे गौरद्वार धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी काढले आहे. राज्य व केंद्र सरकार हे लोककल्याणकारी आणि गरिबांची काळजी घेणारे सरकार असल्याचे देखील मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले. धुळे महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या आवारात आज कर्ना डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलले होते. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की प्रदीप करपे हे महापौर असताना त्यांनी चांगली कामं केली आहेत. गोरगरीब जनतेला अल्पदरात रक्त, लघवी, विविध चाचण्या उपलब्ध व्हाव्यात या हेतूने धुळ्यात अद्ययावत अशी लॅब आणावी अशी प्रदीप करपे यांची संकल्पना होती. त्यांच्या प्रयत्नाला आज यश आलंय. गेलं डॉक्टर लगेच सांगतात डोकं दुखतंय, 4 दिवस गोळ्या घ्या, नाही झालं सिटी स्कॅन करा, नाही झालं MRI करा, कुठे काही ताप आला, दुखायला लागलं पॅथॉलॉजीकडे जा, लॅबमध्ये जा, रक्त तपासा, लघवी तपासा. म्हणजे एकदा माणूस त्या ठिकाणी गेला तर डॉक्टरपेक्षा पॅथॉलॉजी खर्च त्या ठिकाणी जास्त असतो, खूप मोठा खर्च. नुसतं रक्त तपासायला 4-5-6 टेस्ट केल्या तर 5,000, 7,000, 10,000 सहज बिल त्या ठिकाणी होतं. सिटी स्कॅन MRI करायला लागले की 6,000 रुपये बाहेर त्या ठिकाणी ते डॉक्टर शब्दामध्ये घेतले जातात. आणि गरीब माणूस आहे, सामान्य माणूस आहे, त्याची मोठी अडचण, तो एवढा खर्च करू शकत नाही. आणि म्हणून त्याला कधी मदत व्हावी, त्याला कधी सहाय्य व्हावं या उद्देशाने या संस्था या ठिकाणी काम करत आहेत. आणि म्हणून शासनाने सुद्धा तेवढंच महत्व त्या आरोग्य खात्याला दिलेलं आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे महात्मा ज्योतिबा फुलेची आपली योजना आहे, ती योजना आहे. त्या योजनेच्या माध्यमातून आपण आता 2 लाख रुपये सगळ्या रुग्णांना मदत करतोय. पंतप्रधानांनी त्याच्यापुढे जाऊन देशातल्या सगळ्या लोकांचा जवळपास आता विमा उतरवला जे गरजू आहे, जगातला सगळ्यात मोठा विमा आणि सगळ्यात मोठी मदत ही कोणी केली असेल तर मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी केलेली आहे. सगळ्यात मोठा विमा आता सगळ्यांना 5 लाख रुपये पंतप्रधानांच्या नावाने जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपये आपल्याला कार्ड दिलं गेलेलं आहे.
आपल्या ज्या अनेकांच्या घरी आलेले आपल्या प्रोसेसमध्ये आहे ते आपल्याकडे येईल आणि आपल्याला जेव्हाही गरज वाटेल, आपल्याला जेव्हाही आवश्यकता वाटेल त्यावेळेला आपल्याला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, मोठं ऑपरेशन करायचं आहे, शस्त्रक्रिया करायची आहे. पण सामान्य माणूस आहे, गरीब माणूस आहे. आजकाल अटॅक इतके कॉमन झालेले आहेत, सारखं बहुत लोकांना अटॅक येतात. कुठे क्लॉट होऊन जातो, काय होतं, कुठे ऑर्गन फेल्युअर होऊन चालला जातो माणूस. हार्ट ट्रान्सफर करायचं आहे, किडनी ट्रान्सफर करायची आहे, लिव्हर ट्रान्सफर करायचं आहे. कारण नसताना, कुठले म्हणजे व्यसन नसताना सुद्धा असे आजार जडतात. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. दैनंदिन आपली शैली बदललेली आहे, खानपान बदललेलं आहे, जंक फूड आलंय, फास्ट फूड आलंय, चायनीज आलेलं आहे सगळं फूड. त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात. व्यस्त पण आहेत त्याच्यामुळे ते होतात. पण मला वाटतं अचानक जर आपल्या घरावर असं संकट आलं तर मग करायचं काय? 2 लाख 4 लाख 5 लाख खर्च करायचा कुठून? तर सर्वसामान्य माणूस आतापर्यंत करू शकत नव्हता. त्याला मरणाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि म्हणून पंतप्रधानांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं की देशामध्ये उपचाराभावी की त्याच्याजवळ पैसे नाही आणि असा कोणी माणूस मरतोय असं होता कामा नये. आणि म्हणून त्यांनी सगळ्यांचा आपला विमा उतरवलेला आहे. सगळ्यांचा विमा उतरवलेला आहे. आपल्याला तर कार्ड दिलेलं आहे. कार्ड दिलेलं आहे. जवळपास 80 कोटी लोकांच्या घरामध्ये ते कार्ड आलेलं आहे. कुटुंबांमध्ये, घरांमध्ये लोकांना. आणि त्या कार्ड दिलं तर तुम्ही नाशिकला जा, पुण्याला जा, मुंबईला जा, कुठले मोठं हॉस्पिटल जा, ते कार्ड दिलं की ते संलग्न आहे अशा हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचा इलाज 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी मोफत होणार आहे. भारतीय स्वातंत्र्य महोत्सव, हर घर तिरंगा आणि विभाजन विभीषिका स्मृती दिवस निमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर आणि मध्य रेल्वे सोलापूर विभाग यांच्या वतीने दिनांक 14 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये सोलापूर रेल्वे स्टेशन मधील जनरल तिकीट खिडकीच्या जवळील जागेत भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित 3 दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याबाबत अधिक माहिती वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक योगेश पाटील यांनी दिली आहे. सदर प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. सदर प्रदर्शनामध्ये 1857 ते 1947 पर्यंतचा भारतीय स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना आणि ऐतिहासिक स्थळे, सोलापुरातील 4 हुतात्मे, सेल्फी, त्यानंतर भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी घडलेल्या घडामोडी आणि घटनांचे दुर्मिळ छायाचित्रे व मजकूर साहित्य माहिती पाहायला मिळणार आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल रेल्वे प्रवासी आणि स्वातंत्र्य नागरिकांना माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जास्तीत जास्त नागरिकांना, इतिहास अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी व युवकांनी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी केले. The land of enlightenment was now drenched in the blood of the innocent victims of communal action. Gandhi said, "The cry of blood for blood was marvelous." The frontier Gandhi. नमस्कार, मी योगेश पाटील, वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक. आज सोलापूर स्थानकावर सोलापूर विभाग व केंद्रीय संचार ब्युरो यांच्यामार्फत फडणवीस स्मृती दिवस हा दिवस मागच्या 2 वर्षापासून मनवला जातो. ह्या वर्षीसुद्धा आज इथं ह्या दिवसानिमित्त प्रदर्शनी आयोजित केलेली आहे. केंद्रीय संचार ब्युरोच्या मदतीनं व सोलापूर मंडल विभागाच्या मदतीनं इथं आज या प्रदर्शनाचं एक फ्रीडम फायटर, स्वातंत्र्य सैनिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पुढचे 3 दिवस ही प्रदर्शनी इथं राहील. तरी सोलापूरमधील जनतेनं जास्त इथं भेट देऊन या प्रदर्शनीमध्ये 1947 साली जे फाळणीचे जे वेदना सहन करायला लागल्या होत्या नागरिकांना, त्याचे इथं संग्रह करण्यात आलेला आहे. त्यानंतर सोलापूर विभागातर्फे हर घर तिरंगा ही मोहीमसुद्धा राबवण्यात येत आहे. जवळपास सोलापूर विभागात 7,500 तिरंगा ध्वज वाटण्यात आलेले आहेत व 13 ऑगस्ट, 14 ऑगस्ट व 15 ऑगस्ट असे 3 दिवस हर घर तिरंगा ही मोहीमसुद्धा आमच्यातर्फे सुरू करण्यात आलेली आहे. सोलापूर विभागातर्फे सोलापूर, कलबुर्गी, लातूर, उस्मानाबाद येथेही हे प्रोग्राम आयोजित करण्यात आलेले आहेत. धन्यवाद.